तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो आता रियाने स्वतः दादाला फोन करत इकडे सर्वेशची कंप्लेंट केलेली आहे आणि सर्वेशची कंप्लेंट पोलीस स्टेशनला नोंदवताच इकडे आता अनेक आरोपामध्ये अडकलेला हा आरोपी जो आता राकेश नाईक, त्याचबरोबर राजेश ठाकूर आणि त्याचबरोबर सर्वेश पाटील या नावाने जो काही आता 3 नावं घेऊन फिरत आहे, तोच व्यक्ती आता अचानकपणे एक वेगळ्याच फ्रॉडमध्ये अडकलेला आहे आणि तो आता खुनी आहे हे सुद्धा सत्य आता सगळ्यांच्या समोर प्रेक्षकांनो येणार आहे। एका झटक्यात मालिकेतली समीकरण बदलणार जेव्हा रिया पोलीस कंप्लेंट करणार, मागच्या सगळ्या फाईल निघत फ्रॉड असलेल्या राजेशची सगळा कच्चा चिठ्ठा ज्या वेळेला अंजलीच्या समोर येणार आहे, खूप मोठा धमाका होणार आहे। आणि आता हे सगळं शलाकापर्यंतच थांबलेलं नाहीये, तर आता हे सगळं कारस्थान याच्या सुद्धा पुढे गेलेलं आहे। नक्की काय घडलंय पाहू। इकडे आता राजेशने ओपन चॅलेंज दिलेलं आहे, ते म्हणजे अर्णवला आणि ईश्वरीला काहीही झालं तरी तुम्ही माझ्या विरोधात कोणत्याही प्रकारे आता पुरावे शोधू शकत नाही आहात। 48 तास संपायला आता फक्त थोडाच वेळ आहे, पण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकू देणार नाहीये। पण अर्णव ईश्वरीने काय प्लॅन केलाय याच्याबद्दल अजिबात आता माहिती नाहीये, ती म्हणजे इकडे राजेशला, आणि तो या सगळ्यात अडकलाय। इकडे अंजली मात्र मूर्खासारखी आपल्या नवऱ्याचा मान, आपल्या नवऱ्याचा सन्मान अशा गोष्टी मारत आता बाता मारत या सगळ्यामध्ये इकडे पूर्णपणे आता गडबडलेली आहे आणि ती आता पूर्णपणे राजेशच्या जाळ्यात अडकले। पण या सगळ्यामध्ये हे सगळं होत असताना अचानकपणे एक आता गोष्ट अशी घडते, ती म्हणजे रिया दादाला कॉन्टॅक्ट करते। खरं तर दादा आता रियाच्याच मागावरती असतो आणि आता तो सांगत असतो, खरं तर मी तुला सावध करण्याचाच प्रयत्न करत होतो की तो न माणूस चांगला नाहीये। त्यावरती ती सांगते, पण माझे डोळे जरा उशिराच उघडलेले आहेत, काहीही झालं ना तरी सुद्धा मी आता त्याला सोडणार नाहीये। त्याची पोलीस कंप्लेंट तर करतेच, पण त्याचे हात पाय तोडून माझ्या समोर आणा। त्यावरती दादा म्हणतो, हे बघ, याच्यापेक्षा मोठी शिक्षा आपण त्याला देऊ शकतो। मुळातच तो अर्णवराजे शिर्के यांची बहीण हिला सुद्धा फसवतोय राजेश ठाकूर म्हणून, आणि त्याचमुळे आता आपण असा काही डाव खेळायचा की त्याची पोलीस कंप्लेंट तर आता करायचीच आहे, पण त्याचबरोबर आता इकडे आपण त्याला एक्सपोज करायचं, कारण याचे मला पैसे मिळणार आहेत आणि तू जर का साथ दिलीस तर तुझा सगळा माल वसूल करून देईन मी। त्यावरती ती सांगते, ठीक आहे, मला माझे आत्तापर्यंत त्याने जितके पैसे लोबाडलेत ते सगळे पैसे परत पाहिजेत। आता हे सगळं झाल्यावरती दादा तिला एक प्लॅन सांगतो आणि त्यानंतर मग आता इकडे लगेचच दादा तिला सांगतो की मी जे काही सांगतोय ना ते सगळं पार्सल आता पॅक कर आणि अर्णव राजे शिर्के यांच्या आता बंगल्यावरती पाठव। मग दादा आलेला आहे तो म्हणजे अर्णवकडे, आणि दादा अर्णवला सांगत आहे, हे बघ, खूप मोठा आता मी प्लॅन केलेला आहे, एक पार्सल तुझ्या घरी येईल, ते पार्सल आल्यावरती राजेश बिथरेल आणि बिथरून आता तो जे काही ॲक्शन करेल ना त्यानंतर आपण त्याला पकडायचं। ज्या पोरीला घेऊन तो गोव्याला गेला होता ती मुलगी माझ्या स्वाधीन झालेली आहे, ती मुलगी माझ्याकडे मदत मागायला आलेली आहे आणि ती माझ्याकडे मदत मागायला आल्यामुळे आता काहीच म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम राहणार नाहीये, कारण आता तिला मी असं काही प्लॅनमध्ये सामील करून घेतलंय ना की आता एखाद्याच्या हातामध्ये पार्सल आलं की आता काहीच आपल्याला करायची गरज नाही, सगळं करायचं ते तोच करेल। यावरती अर्णव म्हणतो, पार्सल कसलं आहे? यावरती दादा सांगायला लागतो, तुला माहीत नसेल पण त्याचा सगळा कच्चा चिठ्ठा हा आता माझ्या हातामध्ये आहे, त्याचा सगळा कच्चा चिठ्ठा मी खोललाय त्याच्यामध्ये। तुला माहीत नसेल, शलाकाला तो आता राकेश नाईक म्हणून भेटला होता आणि तिचा खून केला, पण याच्या आधी सुद्धा त्याची एक बायको आहे आणि त्या बायकोला सुद्धा आता मारले, पण त्या बायकोपासून त्याला एक मूल आहे आणि त्याचे सगळे फोटो बिटो मी त्याला पाठवलेले आहेत। असं म्हटल्यावरती अर्णव म्हणतो, काय? आणि त्यावरती मग तो सांगायला लागतो, हो, आणि आता काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये त्याला जोपर्यंत मी आता अडकवत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही। असं म्हटल्यावरती मग आता अर्णव सांगायला लागतो, ठीक आहे, मग पुढचा प्लॅन आता करण्यासाठी त्या रियाला इकडे घेऊन ये। तोपर्यंत पार्सल आता आलेलं आहे, ते म्हणजे राकेशच्या हातामध्ये, त्याच्यामध्ये त्याचे म्हणजे अगदी शलाकाच्या आधीपासून त्याची असलेली बाईक
आणि त्याच्या मुलाचा असे सगळे फोटो पाहिल्यावरती मग मात्र आता त्याची भंबेरी उडालेली आहे आणि तो आता गडबडलाय. काय करू, म्हणजे हे सगळं कुणी पाठवलं असेल, माझ्या इतक्या भूतकाळापर्यंत कोण पोहोचलंय, शलाकाला मी मारलं इथपर्यंत आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांना माहिती आहे, पण याच्या आधीचं माझं लाईफ याच्याबद्दल यांना कशी माहिती. नाही काहीतरी गडबड आहे. काय करू या पार्सलचं, आत्ताच्या आत्ता मला इथून निघायला पाहिजे असा विचार करत आता तो तिकडून निघत असतो. आणि आता तो विचार करतो, नाही काहीही झालं तरी इथून मला पसार होण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. लगेचच आता तो बॉक्स तर लपवतोय, पण बॉक्स लपवून तो आता पळण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत इकडे दुसरा गेम. इकडे आता अर्णवने लगेचच दादाला फोन केलाय. दादाने रियाला फोन केलाय. रिया, पोलिसांना घेऊन पोच. आता तो पळण्याचा प्रयत्न करत आहे. तो ज्या वेळेला पळण्याचा प्रयत्न करेल ना, त्याच वेळेला आता आपल्याला त्याला रंगे हात पकडायचा आहे. काहीही झालं तरी सुद्धा या वेळेला तो आता पळायला नाही पाहिजे. यावरती रिया म्हणते, काहीही झालं ना तरी सुद्धा या वेळेला तो माझ्या तावडीतून सुटलाच नाही पाहिजे. मग तो त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागतोय, अर्णव तुम्ही एक काम करा, हा सगळा प्रकार आहे ना तो आपल्या घराच्या अंगणातच झाला पाहिजे, कारण ताईला दुसरीकडे कुठेही घेऊन मी येऊ शकत नाही किंवा ती माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही, तिला मी कुठेच चल म्हटलं तर. यावरती दादा सांगतो, चिंताच करू नका. तो ज्या वेळेला ते पार्सल घेऊन पळत असेल ना, त्याच वेळेला पोलिसांची धाड आता तिकडे पडणार आहे आणि ती सुद्धा त्याच्या सगळे कच्चे चिठ्ठे खोलण्यासाठी. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतोय. अर्णव विचार करतोय की ठीक आहे, आणि त्याच वेळेला इकडे आता राजेश ते पार्सल घेऊन पळण्याचा प्रयत्न करत असताना अंजली त्याला आवाज. आता जोपर्यंत तो बॉक्स घेऊन पळून जाणार तितक्यात तिकडे अंजली आल्यावरती त्याला म्हणते, आत्ता कुठे चाललंयस, कुठेही जायची गरज नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा आता मात्र तू इथून जाऊ नकोस, कारण आता या घरात थांबायची मला इच्छा नाहीये. यावरती तो म्हणतो, असं करू नकोस, हे बघ काही झालं तरी सुद्धा आपण एक काम करूया, आपण लवकरात लवकर आता इकडून जाऊया, पण त्याआधी प्रॉपर्टी आपल्या नावावरती होणं गरजेचं आहे ना. ती प्रॉपर्टी आपल्या नावावरती झाल्याशिवाय आपण कसं जायचं इथून. थांब जरा, तुम्ही 2 मिनिटं माझं काम करून येतो. अंजली त्याला थांबवत. इकडे आता अर्णवने ईश्वरीला प्लॅन समजून सांगितलाय. काहीही झालं तरी या राजेशला इथून बाहेर पडू द्यायचं नाहीये. कोणत्याही परिस्थितीमध्ये राजेश आणि आता ह्या पार्सल हे दोन्हीही घराबाहेर नाही गेलं पाहिजे. असं म्हणत मग मात्र आता इकडे ईश्वरी लगेचच त्याला थांबवण्यासाठी अंगणाच्या गेटच्या इकडे आणि खबरदार, गेटच्या बाहेर पाऊल टाकलंस तर या गेटच्या बाहेर आता जायचं नाहीये. यावरती मग आता तो म्हणतो, काय कारण काय आहे, मला इथून जायलाच पाहिजे. त्यावरती ती सांगायला लागते, खबरदार जर या गेटच्या बाहेर पाऊल ठेवलंस तर अंजलीताई बाहेर या. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, काय गरज काय पडली तुला अंजलीला बोलवायची. यावरती ती सांगायला लागते, हो मला अंजलीला बोलवायचं आहे, अंजलीताई लवकरात लवकर बाहेर या. असं म्हणत अंजलीला आता मात्र बोलवल्यावरती आता मात्र दादाची एंट्री झाली. दादाला पाहिल्यावरती चांगलाच घाबरलेला इकडे आता राजेश सांगायला लागतो, तुम्ही इथे, अहो मीच तुमच्याकडे पैसे घेऊन येत होतो, तुम्ही इकडे यायची काय. यावरती दादा म्हणतो, तू आणि माझ्याकडे येणार, तुझं थोबाड बघ, तुझं थोबाड मला समजलेलं आहे, आता तुझा गेम संपलाय. आणि तितक्यात तिथे रिया आले. रिया आता सांगायला लागते, बोल सर्वेश पाटील, माझे दागिने घेऊन आता कुठे गेलेला आहेस. यावरती आता मात्र सर्वेश चांगलाच गडबडलाय आणि तो विचार करतो, अरे देवा काय करू तरी काय, म्हणजे आता हा गेमच उलटा पडलाय. आणि त्याच वेळेला दादा आता सांगतोय, हा एकटाच नाहीये की याने शलाकाचा खून केलाय, तर आता या सगळ्यामध्ये या माणसाचा एक मुलगा सुद्धा आहे. आणि त्याच वेळेला पोलिसांची एंट्री झाले. पोलिसांनी सगळा रेकॉर्ड आता समोर आणलाय. रेकॉर्ड समोर आणल्यावरती मग मात्र अंजली घाबरले. आतापर्यंत तुझ्यामुळे मी माझ्या घरच्यांच्या बाबतीत जे काही चुकीचं वागले, या गोष्टी मात्र आता तुला मी सोडणार नाहीये. खबरदार सर्वेश उर्फ राजेश उर्फ राकेश, तुझी आता कारस्थानं संपलेली आहेत. आत्ताच्या आत्ता या घराबाहेर चालता हो. आणि मुळातच हे जे सगळं काही चाललंय ना, या सगळ्यामध्ये मी मूर्ख बनले आणि आता मी माझ्या बाळाला या अशा बापाची सावली सुद्धा पडू देणार नाहीये. असं म्हणत तिने आता चांगलीच त्याची कॉलर पकडले. त्यावरती मग आता रिया सांगायला लागते की हा माणूस माझे दागिने चोरून गेलाय. यावरती अंजली सांगायला लागते, हो ते दागिने माझ्या कपाटात आहेत. मुळातच मला आता माहित नव्हतं की हा सगळा काय प्रकार आहे आणि त्याचमुळे
अंजलीचे डोळे तर उघडलेत, पण तिने आता चांगलंच हे केलंय. रिया सांगायला लागते की याचा एक मुलगा आहे आणि शलाकाला पण यांनीच मारले. मुळातच आता इकडे तो मुलगा आणि आता शलाकाला मारल्याचे माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत, असं म्हणत आता ज्या वेळेला रिया आता त्याच्यासोबत गोव्याला असते, तर हीच रियाने त्याच्या मोबाईलमधले अनेक पुरावे आपल्याकडे घेतलेले असतात आणि त्याचमुळे रियाने खरं तर त्याला आता फॉलो करत हा सगळा प्रकार हे केलेला असतो. आणि रियाने पोलिसांना ते सगळे पुरावे देताच राकेशची भंबेरी उडालेली आहे आणि राकेश या सगळ्यामध्ये आता अडकलेला आहे. अंजलीचे डोळे उघडलेत. 48 तास पूर्ण व्हायच्या आधीच राकेशचं भांडं फुटलं.